नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील सर्व शेतकरी बांधव ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत, आचारसंहितेचा यावर काही परिणाम होणार का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मध्यंतरी चर्चा होती की 4000 रुपये मिळतील किंवा PM किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते एकत्र येतील. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या कृषी विभागाने अर्थ विभागाकडे केवळ 2000 रुपयांच्या हप्त्याचीच मागणी केली आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावर 100% येणारा हप्ता हा 2000 रुपयांचाच असणार आहे. दुसरं, पैसे कधी जमा होणार. आता प्रश्न उरतो की हे पैसे कधी जमा होणार. तर सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुका ग्रामीण भागासाठी आणि शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. याच पार्श्वभूमीवर सरकार इलेक्शनच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच हा हप्ता येणं अपेक्षित होते, पण आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून याच महिन्यात पैसे वितरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की निवडणुकींची आचारसंहिता सुरू असताना पैसे कसे मिळणार. तर काळजी करण्याचे कारण नाही. यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या वेळीही हा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा निवडणूक आयोगाच्या सचिवांनी स्पष्ट केले होते की जी योजना पूर्वीपासून सुरू आहे आणि ज्याचे लाभार्थी आधीच ठरलेले आहेत त्या योजनेचा लाभ आचारसंहितेत थांबवता येत नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही. संजय गांधी निराधार योजना असो वा लाडकी बहीण यांचे पैसे जसे चालू राहिले तसेच नमो शेतकरीचे पैसेही मिळणार आहेत. बिलकुल नाही. दिनांक 8 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात सरकारने ज्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या त्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे सरकारकडे हप्ता वितरित करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. कृषी विभागाने अर्थ विभागाकडे निधीची मागणी केली असून लवकरच त्याला मंजुरी मिळून पैसे हस्तांतरित केले जातील. सावधान, हे काम केले नसेल तर पैसे मिळणार नाहीत. अत्यंत महत्त्वाचे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती सर्वात महत्त्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले फार्मर ID अर्थात ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली आहे केवळ त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळणार आहे. सरकारने आता नियम कडक केले आहेत. फार्मर ID नसल्यामुळेच मागील PM किसान योजनेचा हप्ता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे जर तुम्ही अजूनही फार्मर ID काढला नसेल तर तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाहीत. एवढेच नाही तर पीक विमा, पीक कर्ज आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या कर्जमाफीसाठी देखील फार्मर ID असणं अनिवार्य आहे. तुम्ही हा ID स्वतः मोबाईलवरून काढू शकता किंवा जवळच्या CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन त्वरित काढून घ्या. निष्कर्ष. तर मित्रांनो, ज्यांच्या PM किसानच्या हप्त्यात अडचणी होत्या त्यांनी फार्मर ID अपडेट करून घेतला असेल तर त्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकतो. येत्या काही दिवसात सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होईल जी आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू. या योजनेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.